मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रम्या आता मुद्दामच तेथे खाली पडल्यामुळे पार्थ आता तिला आपल्या बेडवर बसवतो आणि तिचा पाय आता लचकल्यामुळे तिच्या पायाला ते मलम लावत असतो। त्याचवेळी आता रम्या ही खूप प्रेमाने पाहते आणि मनातच विचार करू लागते, वा व्रत वैकल्य करून सुद्धा एवढं सुख मला कधी मिळालं नसतं, एवढं सुख आज मला मिळालंय। आय लव्ह यू व्हेरी मच पार्थ, असं जेव्हा ती मनात म्हणते आणि पुन्हा एकदा पार्थकडे पाहते तेव्हा पार्थ विचारतो, काही बोललीस का ग तू? तेव्हा ती जरा गोंधळते आणि म्हणते, नाही मी नाही काही बोलले। तेवढ्यातच मानिनी तेथे येते आणि म्हणते, हे काय पार्थ, अरे एवढा वेळ नसतं लावायचं तो मलम वगैरे, असं म्हणून ती रम्याला पाणी देते। तर रम्या आता पाणी पित असते। मग मानिनीला जरा रम्याचा रागच आलेला असतो। तेव्हा पार्थ आता पटकनच बाजूला होतो। तर मानिनी विचारते, काय ग रम्या, दरवेळी तू पडायचं आणि माझ्या पार्थने तुला सावरायचं का? तेव्हा रम्या म्हणते, नाही ग मामी, ते चुकून झालं अचानक। तेव्हा मानिनी म्हणते, पार्थ बाळा तू बोल रे, काय बोलत होतास तू? मग आता पार्थ म्हणतो, आई मला जरा सिरियस विषयावर बोलायचंय। तर रम्याला समजतं आता हा डिवोर्स विषयी काहीतरी बोलेन, म्हणूनच रम्या त्या दोघांचं आता बोलणंच ब्रेक करते आणि लगेच मोठ्याने म्हणते, आई ग खूप दुखतंय। मग आता अजून दुखतंय का, पार्थ विचारतो। ती म्हणते, हो अरे खूप दुखतंय पार्थ, आणि खरं तर मी कामासाठी इथे आले होते, पण माझा पाय पुन्हा दुखेल, वर जायचं, माझा लॅपटॉप रूममध्ये आहे, तेथून तो लॅपटॉप पुन्हा इकडे घेऊन यायचा, यामध्ये खूप वेळ पण जाईल ना पार्थ, आणि माझा पाय पण दुखेल। तेव्हा पार्थ म्हणतो, ठीक आहे, एवढं नको बोलूस, हे बघ माझा लॅपटॉप आहे इथे, त्याच्यावर काम कर। त्यानंतर मानिनी जरा पार्थला बाजूला घेऊन जाते आणि विचारते, पार्थ तू काय म्हणत होतास बाळा, त्या फोटोची गरज नाही म्हणजे? तेव्हा पार्थ म्हणतो, अगं आई माझ्याकडे यापेक्षा बेटर फोटोज आहेत। तर रम्याचं लक्ष कामाकडे नसून फक्त पार्थच्या बोलण्याकडे असतं। मानिनी विचारते, पार्थ नक्की ना रे? तो म्हणतो, हो आई हो। तेव्हा मानिनी म्हणते, अरे तुला काय बोलायचं होतं तेवढं तरी बोल ना। मग रम्या पुन्हा एकदा त्या दोघांचं बोलणं ब्रेक करत म्हणते, पार्थ अरे डिटेल्स ज्या काही बघून घ्यायच्या होत्या त्या बघतो का रे एकदा? मग आता पार्थ डिटेल्स पाहत असतो। मानिनी जरा रागातच म्हणते, ए रम्या तुला जर काही हवं असेल ना तर माझ्याकडे माग हा, पार्थला सारखा त्रास देऊ नकोस आणि नसती उठाठेव सुद्धा नको आहे, असं म्हणून मानिनी रागातच जाते। कडे नंदिनी आणि जीवाची आता अगदी हसत खेळतच भांडणं सुरू असतात। तेव्हा नंदिनी विचारते, अरे बापरे कन्सर्न, पण माझ्याबद्दल असा कन्सर्न तुम्हाला कधीपासून वाटायला लागला? तेव्हा विचारतो, अगं तुला तरी कुठे आहे माझ्यामध्ये कन्सर्न, फक्त टोमणे मारण्यामध्ये तेवढी पटाईत आहे। तेव्हा नंदिनी म्हणते, जर लोकांनी आपल्याला टोमणे मारू नये असं वाटत असेल ना तर जरा सुधारावं माणसाने, जमणार आहे का ते आपलं? जीवा म्हणतो, बेसिकली माणूस ना सुधारण्यासाठी थोडं तरी बिघडावा लागतो, मुळात मी बिघडलेलाच नाहीये तर सुधारायच्या गोष्टी कुठून करतेस? मग नंदिनी म्हणते, अरे बापरे किती गोड गैरसमज असतात ना आपल्याबद्दल लोकांचे। तेव्हा जीवा म्हणतो, मारलाच बाईने टोमणा मारलाच। तेव्हा नंदिनी म्हणते, तुम्हीच मला भाग पाडता, नाहीतर मला काही हौस नाही असे टोमणे वगैरे मारण्याची। तेव्हा जीवा म्हणतो, ए बाई माझ्या मागे अशी बडबड करण्या अगोदर ना जरा रोज देवाचे आभार मानत राहा, कारण माझ्यासारखा नवरा तुला भेटलाय। तेव्हा नंदिनी म्हणते, अहो हे मी नाही, तुम्ही करा, हे तुम्हीच पाय वगैरे धुवा, कारण तुम्हाला नशिबाने माझ्यासारखी बायको भेटली आहे, नाहीतर हल्ली कपल सुद्धा ना लगेच डिवोर्स घेऊन मोकळे सुद्धा होतात, असं नंदिनी त्या ओघातच बोलून जाते। तर जीवा आणि ती एकमेकांकडे पाहतच राहतात आणि मग दोघेही एकमेकांना आता सॉरी म्हणतात। तेव्हा आता जीवा पुन्हा एकदा सॉरी म्हणतो आणि फ्लो मध्ये मी तुला बायको म्हणून बोललो। तेव्हा नंदिनी सुद्धा म्हणते की आय एम सॉरी, कारण मी सुद्धा भावनेच्या भरात तुम्हाला नवराच बोलून गेले। तेव्हा तो म्हणतो, इट्स ओके। मग आता नंदिनी म्हणते, नॉट्स ओके, अहो असंच आपण नवरा बायको म्हणून भांडत राहिलो ना तर खरंच आपण नवरा बायको आहोत असंच आपल्याला वाटत राहील, आणि मग 6 महिन्यानंतर कठीण होणं खूप म्हणजे खूपच होऊन जाईल, असं नंदिनी म्हणते। तेव्हा जीवालाही एका क्षणी धक्काच बसतो, आणि तसंही मला आता तुमच्याकडून काहीच नको आहे, तुमचं भांडण सुद्धा नको आहे आणि तुमचा आधार सुद्धा नको आहे। मग आता नंदिनी जेव्हा तेथून जाते तेव्हा जीवा धक्क्यानेच तिच्याकडे पाहतो। इकडे काव्या घरी येऊन आता रूममध्ये तिथे खुर्चीत बसलेली असते। पार्थ जेव्हा आता अगदी फ्रेश होऊन बाहेर येतो तेव्हा मात्र आता तो समोर काव्याला पाहतो आणि मनातच विचार करतो, ही खरंच काव्य आहे की मला काव्य असल्याचा भास होतोय फक्त?
तेव्हा काव्या उठते आणि म्हणते, अहो देशमुख, मी खरंच काव्या आहे. तेव्हा पार्थ अगदी प्रेमानेच तिच्याकडे पाहतो आणि काव्यासुद्धा अगदी तितक्याच प्रेमाने त्याच्याकडे पाहते आणि छान अशी गोड अशी स्माईल देते. त्यानंतर काव्या अगदी पार्थच्या जवळ असते. मग पार्थला आता ती खूपच जवळ अशी हवीशी वाटते. तेव्हा पार्थ आता तिच्याकडे जेव्हा प्रेमाने पाहतो तेव्हा त्याच्या शर्टचं वरचं बटन हे निघालेलं असतं. मग काव्या प्रेमानेच ते बटन पटकन लावून देते आणि त्याच्या शर्टवरून हात फिरवत खूप हँडसम दिसताय असा इशारा करते. तेव्हा पार्थ आता अगदी प्रेमानेच तिच्याकडे पाहतो. मग त्यानंतर काव्या तेथून जायला निघते. तेव्हा पार्थ हा पटकनच तिचा हात पकडतो आणि तिला आपल्याजवळ पुन्हा एकदा ओढतो. दोघेही अगदी एकमेकांच्या जवळ असतात, एकमेकांचे हात पकडलेले असतात. आता ते दोघेही अगदी रोमॅन्टिक झालेले असतात. तर पार्थ आता तिच्याबरोबर रोमॅन्टिक डान्स करू लागतो. त्यानंतर आता पार्थ हा अगदी जवळच काव्याला घेतो आणि काव्यासुद्धा खूप खुश असते. तेव्हा पार्थ हा अगदी तिच्याजवळून बाजूला जातो आणि मग नंतर ती मोगऱ्याची फुलं घेऊन तिच्या अंगावर उधळतो. तेव्हा काव्या अगदी त्याचा अनुभव घेत असते. तिला खूप छान वाटत असतं. त्यानंतर पार्थ गुलाबाचं फूल घेतो आणि लगेचच खाली गुडघ्यावर बसतो आणि तिला ते फूल देत तिला प्रपोज करतो. तेव्हा काव्या त्या फुलांकडे पाहतच राहते आणि त्याचा सुगंध काही येत नसतो. त्यामुळे पार्थ आता काय करतो तर तिला दिलेला जो परफ्यूम असतो ना तो परफ्यूम त्या फुलांवर असा स्प्रेड करतो आणि त्यामुळेच आता काव्या त्या फुलांचा सुवास घेऊ लागते आणि तिला खूप आनंद होतो. त्यानंतर पार्थ आता तिच्या हातातून ती फुले घेतो. मग काव्या आता त्याच्याकडे पाठ करून उभी राहते. पार्थ अगदी प्रेमानेच तिच्या केसांमध्ये ती फुलं लावतो. तेव्हा काव्या मागे पाहते आणि विचारते कशी दिसतायत. तर पार्थ म्हणतो खूप सुंदर दिसतायत. त्यानंतर तो पुन्हा एकदा प्रेमानेच तिचा हात पकडतो, तिला गोल फिरवतो, तिच्याबरोबर रोमॅन्टिक डान्स करतो आणि पुन्हा एकदा काव्या ही खुर्चीत बसते. तेव्हा पार्थ आता तेथे असणारी ती नाईट क्रीम घेतो आणि काव्याच्या हाताला त्याच्या हातानेच ती क्रीम लावत असतो. दोघेही एकमेकांवरून नजर हटवत नसतात. ते दोघेही अगदी भान हरपून गेलेले असतात. जणू काही एकमेकांच्या प्रेमात अगदी रंगून गेलेले असतात. त्यांना दोघांशिवाय एकमेकांशिवाय दुसरं काही सुचत सुद्धा नसतं. परंतु पार्थचं हे सगळं काही स्वप्न असतं. हा सगळा काही त्याचा भास असतो. असं वाटत असतं की काव्या खरंच इथे आहे की काय, म्हणून तो तिच्या आलेल्या केसांच्या बटा ह्या मागे घेतो. तेव्हा काव्या जागी होते आणि जोरातच ओरडते, हो काय करताय देशमुख. मग पार्थ आता खूप घाबरतो आणि अगदी दचकूनच बाजूला जातो. मग आता ती धावूनच जाते आणि विचारते, काय चाललंय देशमुख तुमचं, असं कुणी करतं का, मला सांगा बरं. तेव्हा मग पार्थ विचारतो, हो एवढ्या पटकन कुणी धावून येतं का अंगावर. तेव्हा काव्य विचारते, एक मिनिट, हे काय चाललंय तुमचं आणि नक्की काय काय करत काय होता तुम्ही. तेव्हा तो आश्चर्याने विचारतो, काय तुम्ही आहात आणि इथे. मग काव्या विचारते, मग काय माझं भूत आहे का तुमच्या समोर इथे. अहो काय होतंय काय तुम्हाला पार्थ देशमुख. तेव्हा पार्थ पुन्हा विचारतो, हो तुम्ही खरंच आलात का, पण तुम्ही कधी आलात. मग आता काव्य अगदी कमरेवर हात ठेवून म्हणते, झाली मला 15 मिनिट येऊन. तेव्हा पार्थ विचारतो, 15 मिनिटात आलात आणि झोपलात पण. तेव्हा ती विचारते, काय प्रॉब्लेम काय आहे मग. अनिशाच्या घरी रात्रभर जागून तेथे अभ्यास करत होते मी. आता घरी आलीये म्हटल्यानंतर म्हटलं जरा डोळे मिटावे, टेकवावं, पण नाही, तुम्ही काय केलं तर माझी झोप मोडवली. तेव्हा पार्थ म्हणतो, सॉरी मला ते वाटलं. मग काव्या विचारते, काय हो काय वाटलं तुम्हाला नक्की. तेव्हा काव्या विचार करते आणि म्हणते, काय हो 1 मिनिट थांबा जरा, मी थोडा वेळ घरात नाहीये, तर माझे भास वगैरे व्हायला लागले की काय तुम्हाला. तेव्हा अगदी पार्थच्या मनातलंच ती बोलल्यामुळे पार्थ जरा घाबरतो आणि मग नंतर आपला टॉवेल तिथे बेडवर टाकत म्हणतो, नाही मला आणि तुमचे भास का होतील बरं. तेव्हा काव्य विचारते, म्हणजे मी नसण्याने तर काहीच फरक पडलेला दिसत नाहीये तुम्हाला. तेव्हा तो विचारतो, तुम्ही नसल्याचा फरक पडायला पाहिजे होता का. तेव्हा काव्य म्हणते, मी असं कुठं म्हणाले तुम्हाला, अहो तुमचा चक्क एक फोन सुद्धा नाही, मेसेज सुद्धा नाही म्हणून विचारले. तेव्हा पार्थ विचारतो, म्हणजे फोन किंवा मेसेजेसची वाट बघत होतात का तुम्ही. तेव्हा काव्य म्हणते, नाही हो. मग पार्थ विचारतो, काय आहे नक्की. मग तेव्हा आता काव्य म्हणते, अहो तिकडे आम्ही जरा अनिशाच्या घरी शांतपणे अभ्यास करत होतो ना.
आम्हाला अगदी एकटं एकटं वाटत होतं, पण देशमुख सांगू, तुमच्या केओसची ना मला सवय लागली आहे आता. असं जेव्हा काव्या म्हणते तेव्हा पार्थ विचारतो, काय सवय? मग आता तो म्हणतो, सवय फार वाईट गोष्ट आहे हो, कारण एखाद्या व्यक्तीची सवय लागली ना तर त्या सवयीचं व्यसन होतं. आणि असं ना माझी आई म्हणत असते, आणि मला तुमची व तुम्हाला माझी अजिबातच सवय व्हायला नको, नाहीतर 6 महिन्यांनंतर आपल्या दोघांनाही हे खूप प्रकरण अवघड जाईल. तेव्हा काव्य आश्चर्याने विचारते, काय 6 महिन्यानंतर म्हणजे? तेव्हा आता तो विचारतो, आपण डिवोर्स फाईल केलाय हे तुम्ही विसरलात का काव्या? हे ऐकून काव्यालाही अचानकच धक्का बसतो आणि ती आता म्हणते, ती काही विसरण्यासारखी गोष्ट नाहीये. अहो, आता अभ्यासाच्या नादात थोडा विसर पडलाय इतकंच. तेव्हा आता काव्य धक्क्याने जेव्हा पार्थकडे पाहते ना तेव्हा पार्थ म्हणतो, नाही, पण मी नाही विसरलो, कारण घरच्यांना मला सांगून टाकायचंय आता सगळं, परंतु कधी हिंमत झाली नाही आणि कधी तशी संधी सुद्धा मिळाली नाही. पण आता तुम्ही आला आहात तर अगदी धीर आल्यासारखा वाटतोय. पण एनिवेज तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपण घरच्यांना सगळं काही अगदी सविस्तरपणे सांगून टाकूयात, बंधनातून मोकळं सुद्धा होऊयात, मग तुम्हाला बॅग सुद्धा भरावी लागेल ना. तेव्हा काव्याला आता अचानक असा धक्का बसतो, कारण घरच्यांपर्यंत हे डिवोर्सचं सत्य सांगायचं म्हटल्यानंतर आता टेन्शनचंच काम आहे. तर दुसरीकडे जीवा हा फ्रेश होऊन बाहेर येतो. नंदिनी विचारते, काय हो, किती वेळ लावलात? फ्रेश व्हायला एवढा वेळ लागतो का? मग आता तो म्हणतो, मला एवढाच वेळ लागतो? एवढ्या दिवसांमध्ये तुझ्या लक्षात यायला हवं होतं ना, मला जास्त वेळ लागतो फ्रेश व्हायला. मग आता नंदिनी म्हणते, हो आलंय लक्षात, पण ज्या दिवशी घाई असते त्या दिवशी जरा पटापट आटपायचं ना. तेव्हा तो विचारतो, पटापट आटपून जायचंय तरी कुठे आपल्याला? मग आता ती म्हणते, म्हणजे काय एवढं सांगून सुद्धा पालत्या घड्यावर पाणीच का? अहो, आज आपण आईबाबांना डिवोर्सबद्दल सांगायचं ठरवलंय ना. तेव्हा आता तो म्हणतो, हो आय एम सॉरी, जाऊयात आपण सांगायला. ती म्हणते, कधी सांगणार? अहो, आपण लवकरात लवकर सांगूयात ना, कारण 3 दिवस झाले आहेत आता डिवोर्स फाईल करून, कारण पहिल्या दिवशी आईबाबा हे उशिरा आले आणि त्यामुळे सांगायचं राहून गेलं, आणि दुसऱ्या दिवशी पिहूला फिट्स आल्या म्हणून नाही सांगता आलं, आणि काल आपण शाहूवाडीची केस जिंकलो त्या गडबडीत सांगायचं राहूनच गेलं. बस आता आणखी उशीर नको, आपण त्यांना लगेच सगळं सांगून टाकूयात. तेव्हा आता जीवा विचारतो, पण तू एवढी का डेस्पिरेट झाली आईबाबांना सांगण्यासाठी? तेव्हा नंदिनी विचारते, काय डेस्पिरेट? ही काय धावत जाऊन डेस्पिरेट सांगण्यासारखी गोष्ट आहे का? अहो, मला इथे किती टेन्शन आले, आईबाबांचं मन दुखवायचं कसं, तुम्हाला कळत नाही का? आणि तुम्हाला खरंच काही वाटत नाही का याबद्दल? मला तर इथे अगदी गळ्यापर्यंत आलंय की आईबाबांना सांगावं तरी कसं सांगावं, कारण ज्यांनी आपल्या मुलांची नंबरात येण्याची स्वप्न पाहिली त्यांनाच फेल झाल्याचा रिझल्ट दाखवायचा आहे, आणि मी कशी काय डेस्परेट असेल असं ती जीवाला विचारते. आता रिझल्ट येऊन 2 दिवस झाले तरी ही उशीखाली प्रगती पुस्तक अशी लपवून ठेवणारी मुलगी नाहीये मी जीवा, आणि मुळात आज जे काही केलं त्या सगळ्यामध्ये फेल होण्याचा अनुभव नाहीये. तेव्हा जीवा हसतो आणि म्हणतो, तेच, मी तर सगळ्यामध्ये अगदी फेल होतच इथपर्यंत पोहोचलोय. तेव्हा आता नंदिनी विचारते, असं म्हणायचं होतं का मला असं म्हणायचंच नव्हतं तुमच्याबद्दल काही, आणि तुम्ही मला सारखं डेस्परेट झाले असं म्हणताय, आणि म्हणून मी हे बोलतीये. तेव्हा जीवा सुद्धा म्हणतो, मी तेच म्हणतोय ना, मग तुझा हा बोलण्याचा स्वभाव बाबांना सांगेपर्यंत टिकला म्हणजे झालं. पण असो, तू बाबांशी बोल आणि मी आईशी बोलतो, चल बरं, असं जीवा आता तिला म्हणतो. तेव्हा नंदिनी आता म्हणते, थांबा, नाही 1 मिनिट. ती आता सारखी नको नको म्हणत असते. तेव्हा जीवा विचारतो, नको काय? हेच ठरलंय ना आता आपलं, हेच फायनल असेल. मग आता नंदिनी म्हणते, प्लीज तुम्ही आईंशी बोलू नका, कारण डिवोर्सचं ऐकून त्या पॅनिक नाही झाल्या म्हणजे बरं, आणि जर त्या पॅनिक झाल्या तर तुम्हाला हँडल नाही करता येणार आईला. मग आता नंदिनी म्हणते की मग काय करणार आहात तुम्ही? तेव्हा तो म्हणतो, माझी आई आहे ती, तिला कशा प्रकारे हँडल करायचं ना हे मला व्यवस्थित जमतं, समजलं? तेव्हा नंदिनी म्हणते, हो का, असं आहे का? पण या अगोदर त्याच्याच आईला डिवोर्सबद्दल कन्फेस करण्याचा अनुभव आहे का तुम्हाला? अहो, तुम्हाला कळत नाहीये का, आपण जर त्यांना डिवोर्सबद्दल सांगितलं तर त्या किती म्हणजे किती पॅनिक होतील, त्या खूप डिस्टर्ब होतील, आणि आपण त्यांना कसं हँडल करणार आहोत? तेव्हा जीवा म्हणतो, अगं तिला कसं सांगायचं ना हे मी माझं बघेन अगं, पण ती जर तुझ्यावर चिडली तर तू काय करणार आहे? तेव्हा नंदिनीच्या सुद्धा आता काही गोष्टी या लक्षात येऊ लागतात. मग आता ती म्हणते, हो हे तर होऊ शकतं, त्या चिडू शकतातच, आणि एकदा का त्या जर चिडल्या मग त्यांना शांत करणं खरंच खूप कठीण होऊन जाईल. पण नाही नको, जे ठरलंय ना सेम तसंच करूयात.
कारण तुम्ही आईंशी बोला आणि मग मी बाबांशी बोलते. असं म्हणून नंदिनी स्वतःच आता खूप कन्फ्यूज झालेली असते. तिला आता काहीही सुचत नसतं. ती गडबडलेली असते, जरा गोंधळलेली असते. आणि तशी जेव्हा बाहेर जायला निघते तेव्हा जीवा तिचा प्रेमानेच हात पकडतो आणि म्हणतो, 1 मिनिट, हे बघ, अगोदर ना तू शांत हो. अगं तू ना खूप म्हणजे खूप टेन्शन घेतीयेस. आय नो हे सांगणं असं सोपं नाहीये, पण आता आपलं सांगायचं ठरलंय ना, मग तू अजिबातच टेन्शन घेऊ नकोस, असं तो अगदी शांतपणे नंदिनीला समजावतो. आता जीवा अगदी शांतपणे प्रेमाने तिला जेव्हा समजावत असतो, तिच्या खांद्यावर त्याने जे हात ठेवलेले असतात तेव्हा त्या हातांकडे जीवा हा पाहतच राहतो आणि नंदिनी सुद्धा. आणि मग त्याने हे ओघाओघातच सगळं काही असतो आता नंदिनीकडे पाहतच राहतो आणि पटकनच आपले दोन्ही हात असे खाली घेतो. त्यानंतर तो म्हणतो, चल आता आपण जाऊयात. तेव्हा नंदिनी आता पुढे होते. अगोदर दार उघडते, पण तिच्या मनात अक्षरशः धडकी भरलेली असते की आपण जर आता सांगायला गेलो आणि पुढे काही वाईट साईड घडलं, म्हणजे आईबाबांना धक्का बसून त्यांच्या प्रकृतीबाबत काही घडलं तर करायचं काय. म्हणून ती आता अगदी दरवाजातच तिथे थपकून उभी राहते. तर आता इकडे विक्रमने काही गोष्टी या मानिनीला सांगितलेल्या असतात की आपली मुलं एकमेकांच्या बायकांपासून डिवोर्स घेत आहेत. म्हणून नंदिनीला अचानक धक्का बसतो आणि ती खूपच हायपर होते. ती आता मोठ्यानेच विचारते, काय डिवोर्स? अहो आपल्या मुलांनी आपल्याला विचारलं सुद्धा नाही, काही नाही, आणि लगेचच डिवोर्सची भाषा सुद्धा करायला लागले. अहो यावर एकच उपाय आहे का, फक्त डिवोर्स घेणं म्हणजे? अहो काही कळतं की नाही त्यांना? काही आपण दुसरा उपाय सुचवला नसता का? डिवोर्स हा शेवटचा पर्याय नाहीये. आता मानिनी हे अगदी ओरडून ओरडून मोठ्याने बोलत असते. ते पाहून जीवा, नंदिनी, पार्थ आणि काव्य हे तेथे येऊन पोहोचलेले असतात. मानिनी मात्र रडकुंडीला येते. तर विक्रम हा तिला आपल्या परीने समजवण्याचा प्रयत्न करतो की आपल्याच मुलांना आता त्यांच्या बायकांबरोबर राहायचं नसेल तर आपण तरी काय करायचं अगं मानिनी? असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा मानिनी म्हणते, अहो पण असं कुठे असतं का? यावर काही पर्याय काढताच येऊ शकतो ना. मग आता हे चौघेही तेथेच उभे असतात आणि या चौघांनाही मानिनीचं हे रौद्र रूप पाहून जरा धक्काच बसतो. अहो जरा प्रयत्न करायचा, आता कुठे जुळवून घ्यायचं? थोडे प्रयत्न केले असते तर सगळं झालं असतं ना. तेव्हा नंदिनी, जीवा, पार्थ, काव्य एकमेकांकडे धक्क्यानेच पाहतात. मग मानिनी म्हणते, आपल्याला जरा वाटत होतं की मुलं समजूतदार आहे, पण नाही, यांनी ना अक्षरशः सगळं काही अगदी धुळीला मिळवलंय. ती आता खूप रडत असते. तिला हा धक्का सहन झालेला नसतो. विक्रम आता तिला समजावत असतो, परंतु आता मानिनी ऐकत नसते. ती फक्त आणि फक्त रडत असते, कारण आपल्या दोन्ही मुलांचे संसार आता उद्ध्वस्त होणार या विचाराने तिला अगदी चक्करच येऊ लागते. आता विक्रम म्हणतो, अगं मानिनी तू जरा शांत हो ना प्लीज, शांत हो. अगं तू असा त्रास करून काही घेऊन उपयोग होणार आहे का, सांग बरं मला. हो त्रास तर होणारच ना, कारण एवढी महत्वाची गोष्ट आहे. अहो म्हणजे घरातल्या वडीलधाऱ्यांना काय वाटेल याचा विचार नाही, घरातल्या मोठ्यांना काय वाटेल याची सुद्धा काळजी नाही, फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करतात का? तेव्हा सगळेजण आई आई असं करत आता तेथे येतात, मानिनीला समजवण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा आता विक्रमला वाटतं की मानिनी आता खूपच हायपर झाली आहे, तिच्या प्रकृतीबद्दल काही बरं वाईट व्हायला नको, म्हणून तो अगदी लहान बाळासारखं तिला समजावतो, ए मानिनी अगं जरा शांत राहा, अगं नको ना एवढं टेन्शन घेऊ, राहा ना जरा शांत. मग आता मानिनी म्हणते, तुम्ही कसं बोलताय अहो मुलं वेगळी होत आहेत, आता वेगळी होत आहेत म्हटल्यानंतर अख्खं कुटुंबच तुटल्यासारखं होणार ना. तेव्हा सर्वजण धक्क्याने एकमेकांकडे पाहतात. मग त्यानंतर मानिनी म्हणते, मुलं अशी तडकाफडकी निर्णय घेऊन टाकतात ते सुद्धा अगदी स्वतःचा विचार करू. अहो पण आई वडिलांना काय वाटेल त्यांच्या मनाचा विचार करतच नाही मुलं आजकाल. तेव्हा हे चारीच्या चारीही जण अगदी खाली मान घालून उभे असतात, कारण मानिनीला संताप झालेला असतो. अहो मला मान्य आहे ना, पुढे आता ती म्हणते, अहो मला मान्य आहे, कदाचित नसेल पटत त्या दोघांचं, आणि आपली सुद्धा नवरा बायकोंची भांडणं होत नाहीत का, पण दोघांनी सुद्धा एकमेकांना समजून घ्यायचं असतं, कारण संसारामध्ये थोड्या तडजोडी या कराव्याच लागतात. आणि थोडं तरी पटवून घेण्याचा प्रयत्न केलाय का त्यांनी? आता नाही ना केला. एकत्र कुटुंब म्हटल्यानंतर सगळ्यांना सांभाळून हे घ्यावंच लागेल, पण आजकाल मुलांना हे करायचंच नसतं का
तेव्हा आता सगळ्यांनाच आता मानिनीबद्दल खूप वाईट वाटतं. मग आता नंदिनी म्हणते, आई प्लीज तुम्ही स्वतःला असा त्रास करून घेऊ नका ना, प्लीज प्लीज अशी ती रिक्वेस्ट करते. तेव्हा जीवासुद्धा आपल्या परीने मानिनीला समजवण्याचा प्रयत्न करतो की प्लीज आई तू स्वतःला असा त्रास नको ना गं करून घेऊस, तू प्लीज शांत हो आणि अगोदर ना हे रडणं बंद कर बरं, कारण तुझी ही अवस्था नाही बघवणार आम्हा कोणालाच. तेव्हा पार्थ म्हणतो, आई प्लीज तुला माहिती आहे ना मला रडलेलं नाही आवडत, किमान माझं थोडं ऐकून तरी घे. तेव्हा काव्या सुद्धा म्हणते, हे पहा मानिनी काकू, तुम्हाला त्रास होणं साहजिक आहे, पण डिवोर्स असा एका दिवसात होत नाही ना. अहो त्याच्या पाठीमागे खरंच खूप बरीच कारणं असतात. मग आता मानिनी पाणी पित असते, तिला जरा बरं वाटतं. त्यानंतर नंदिनी म्हणते, त्या डिवोर्सची कारणं ज्याची त्यालाच माहीत असतात. त्यानंतर जीवा विचारतो, आई मला एक सांग, तुला हे डिवोर्सचं कुणी सांगितलं ग? तेव्हा सगळेजण एकमेकांकडे पाहतात, कुणाला काही सुचत नसतं. तर मानिनी एकदमच गप्प होते. तर विक्रम मानिनीकडे पाहत तिला अजून शांत राहण्याचा सल्ला देतो. तर काव्या ही विचारात असते आणि पार्थसुद्धा व नंदिनी सुद्धा. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मानिनी म्हणते, कसं हो 6 महिन्यात हा असा डिसिजन कशी घेऊ शकतात ही मुलं? तेव्हा सर्वजण पुन्हा आता एकमेकांकडे अगदी धक्क्याने पाहू लागतात. तर मानिनी आता रूममध्ये असते, तेव्हा काव्या आणि नंदिनी तिच्या शेजारी बसलेले असतात. ती म्हणते, मला ना तुम्ही मुलीसारख्याच आहात, तुमच्या नवऱ्यांचं सोडा पण या तुमच्या आईला कधीही सोडून जाऊ नका हा. असं जेव्हा मानिनी म्हणते तेव्हा मात्र नंदिनी आणि काव्याला खूप टेन्शन येतं. त्या दोघींनाही मानिनी अगदी प्रेमाने जवळ घेते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.